मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी।
डबे साहेबांचा सर्व सभासदांच्या वतीने समाजाच्या वतीने जायंट किलर इकडे तिकडे चोळीकडे संगमनेर अकोला जुन्नर आंबेगाव म्हणजे ह्या आणि सातारा या सर्व विभागाच्या यश मंदिर सहकारी पतसंस्थेचा संस्थापक पॅनलचा झेंडा आज खऱ्या अर्थानं MS गायकर आमचे संस्थापक पॅनलचे संस्थापक खरे संस्थापक मी शेवटच्या प्रचार सभेत मी बोललो होतो ज्यांनी 1979 साली जे पहिली कार्यकारिणी होती त्याच्यामध्ये जे MS दादा गायकर त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून काम करत होते आणि रमाकांत शेळके अध्यक्ष होते त्या पॅनलचे जे त्या कार्यकारिणीमधले जे संचालक आहेत ते संस्थापक संचालक MS गायकर दादा यांच्या नेतृत्वाखाली जरी अनंतराव इथे तुम्ही कितीही काही बोलले तरी ही ब्राह्मणवाडी कार्यकारिणीची संस्था आहे। कुणी कितीही निंदा कुणी कितीही वंदा ब्राह्मणवाड्याने याचं रोपटं लावलेलं आहे आणि कबूल करतो आणि त्या दिवशी सुद्धा सांगितलं तुम्हाला काय बोंबला तेवढं बोंबला कारण आमच्याकडे भांडवल आहे आमच्या लोकांनी कामं केलीत आमच्या लोकांनी खऱ्या अर्थानं लोकांची सभासदांची कामं केलीत आणि तुम्हाला तर बडव्यांनी घेतलं होतं तुम्हाला आम्ही घ्यायला तयार होतो बरोबर आहे की नाही भानुदास सारोटे साहेब कुठे गेले आम्ही तुम्हाला घ्यायला तयार होतो परंतु तुम्ही तुमच्या बडव्यांना सोडायला तयार नव्हते तुम्ही तुमचं वाटोळं तुम्ही स्वतः करून घेतलं त्याच्यामुळे तेव्हाच विजयाचा जो होता तो महामेरू राहून गेला होता परंतु आरोटे साहेब या ठिकाणी ब्राह्मणवाडा खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे कारण काही झालं तरी ब्राह्मणवाड्यातून जी मुहूर्तमेढ लावली गेलेली आहे ज्या पद्धतीने खुनस्वामिनीची मुहूर्तमेढ वडदमध्ये लागली गेली महानगरची पारनेरमध्ये आहे अबुधाबी बँकेत सुद्धा पारनेरच आहे बऱ्याचशा संस्थांचं त्याचं मूळ असं ते आपण विसरता कामा नाही ठीक आहे आज संस्था फोपवलेली आहे फोपवत जाणार आज त्या ठिकाणी उदात्तीकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की आमच्याकडे 8 माजी संचालक आहेत आज माजी संचालकांचा 8 माजी संचालकांचे चेअरमन तर आहेच आहे आमच्याकडे अनुभवाचं भांडवल आहे BG गायकर भानुदास सारोटे अशोक वाळून आणि आमचे सर्व दादा दिनेश फुलवे ही सगळी मंडळी प्रचंड मेहनतीने प्रचंड ताकदीनं हे घरी गेले तरी झोप सुद्धा यश मंदिर म्हणतात घरी गेले सकाळी उठले तरी यश मंदिर की यश मंदिर बाकीचे जे पाहुणे कलाकार आहेत ते वेगळे आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं सभासदांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलेलं आहे आज आपले उमेदवार 7,500 दरम्यान 7,500 ते 8,000 दरम्यान आहे जो उमेदवार आपला टिकला पाहिजे असं आपण म्हणतो त्यांना 7,200 मत आहेत आणि आपल्या उमेदवाराला 7,200 आहेत आणि त्यांना 4,000 आहेत म्हणजे आपले दिनेश फाफाळे आपले दिनेश फाफाळे ज्यांना बऱ्याचशा ठिकाणी गावातून सुद्धा हे व्हायचं परंतु दिनेश फाफाळे यांना 7,200 मतदार आहे आणि समोरच्या उमेदवाराला नाव घ्यायचं नाही आता कोणातच इथून पुढे नाव घ्यायचं नाही संस्थापक आपला फक्त एक मिनिट संस्थापक आपला फक्त बाकीचे संस्थापक विसरून जायचं आता आपण त्यांना संधी दिली होती संधीला झिरकारला असेल आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं अनंतराव इथे असेल किंवा आरोटे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आज आपल्या 20 शाखा आहेत 75,000 सभासद आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला नमस्कार करायला कोणाला भेटला नाही त्यांनी आपल्याला नमस्कार घालायला कधी बोलवलं नाही आरोटे सरांना चहा प्यायला कधी बोलवलं नाही आणि म्हणून आम्ही कबशी चिन्ह घेतलं की सगळ्यांना चहा पाहायला आणि या कबशीने विमानाचे 3-4 आले आमच्या शरद मोडके सारखा म्हणजे हरवणारी पळाली कधी नाही त्यांनी विमानाचं त्याच वेळेस ठॉ केलं आणि सीताराम महाराज नाही तसे आरोप करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा मला बऱ्याचशा ठिकाणी विचारायचे की बाबा हे कसं काय अरे म्हणलो आमच्याकडे भरपूर काम आहे आमच्या संचालकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी एवढी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला कामाच्या संदर्भात बोलायचे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही ते आपणचं प्रयोग फोडतायत बाकीचं करतायत काही ना काही चर्चा करतायत मग सीताराम आरोटेंचं काहीतरी बोलतील कोणाचा बॅनर पळवला कोण पवारवाडीवरून नेलं कोण भीमाशंकरवरून गेलं काही सगळ्यांचा सुराडा झालेला आहे सुपडा साफ झालेला आहे आणि जेवढ्या लोकांनी आपल्याला मतदान दिलेलं आहे तर आपली सुद्धा जबाबदारी फार वाढलेली आहे सगळ्यांनी आपल्याकडे आता पाठीमागे 7,500-8,000 मतांनी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मला आपल्याला सगळ्यांना जर 8,000 सभासदांनी तुम्हाला या ठिकाणी गेलेलं आहे तर दादा तुमच्या नेतृत्वाची आता या ठिकाणी कुशल नेतृत्वाची आज BG गायकर सारखे भानुदास सारोटे सारखे अशोक वाळून सारखे BR आरोटे साहेब कुठे गेले BR आरोटे साहेबांसारखे सिनियर एवढी माणूस कुठे गेला आपला सर्वात शिर करून ही सगळी मंडळी म्हणजे काही लोक म्हणतात तरुणांचा भरणा पाहिजे
सगळे तरुण ठीक आहे. या मंडळींना फक्त 25% सिनियर आहेत, 75% सगळे नवीन गेलेले आहेत. मंगेश आरोटे सारखा मंगेश हांडे सारखा अशोक हांडेच्या कुटुंबातील एक घटक आहेत. तिकडे 4 जुन्नर तालुक्यातले होते. आमच्याकडे एकच बाद झाला. आमच्याकडे एकच बाद झाला. मी तिकडे संजय पानसरे असतील किंवा त्या ठिकाणचे सगळे बाळासाहेब बेंडे असतील, अशोक हांडे असतील, त्यांना सांगितलं होतं बाबा तुमचा मुंडे आता तिकडे गुडगुडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचा हांडे एक चांगल्या मताधिक्याने निवडून आणि इथं सगळे चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहेत. आणि खऱ्या अर्थानं बीजी गायकर साहेब तुम्ही म्हणजे तुम्ही असेल, बांधव सारटे असतील, मी आता 3 ठिकाणीच गेलो होतो. जास्त ठिकाणी मतदानाच्या दिवशी नव्हतो गेलो आणि माझ्या या सर्जरीमुळे मी थोडासा उशीर गेलो. परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जेव्हा एकदा आपला सैनिक म्हणून सेनापती म्हणून रणांगणात उतरल्यावरती कधी माठीमागं हटायचं नसतं. इलेक्शन एक इलेक्शन. आणि माझा इतिहास आहे. महानगर बँकेचा असो, यशोमंदिरचा असो 1997 पासूनचा, महानगरपालिका असो, ज्या ज्या ठिकाणी आमचं गावचा असो, कुठेही असो, ज्या ज्या ठिकाणी तिथे अजूनपर्यंत हार नाही, कधीच नाही, विजयच आहे. आणि त्याच्यामुळे साहेब तुम्ही काही काळजी करायची काय नाही. तुमच्यासारखा माणूस तरुण तलबदार आणि बिहार सारखा एकदम चिरतरुण माणूस आणि सगळे असल्यावरती आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते सदैव तुमच्या. आणि आज आमचा रोल संपलेला आहे. कोणता? लुडबुड करायचा. आजपासून तुमचा रोल चालू झालेला आहे. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही जे जे काम सांगाल त्या पद्धतीने आमच्यासारखे कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते आहेत तुमचे. आणि आता इथून पुढे अजून वाढणार आहे. तुम्ही लवकरात लवकर बँकेची वाटचाल करावी, यशोमंदिर सहकारी बँक करावी अशा पद्धतीच्या सद्भावना शुभेच्छा देतो. यशोमंदिर सेवा मंडळ सुद्धा चांगल्या पद्धतीने चालवावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी विजय याच्यामध्ये आपला आनंद उत्सव साजरा करायचा. नाचा 5-10 मिनिटं मग शिल्पकार असं म्हटलं तर योग्य ठरेल असे माननीय बाबूराव गायकर साहेब यांनी जी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे गेले इथापे साहेब आपल्या सर्वांना मला सांगायला अभिमान वाटेल की गेली 2 वर्ष त्यांनी यशोमंदिरचं भविष्य कसं असलं पाहिजे, काय कोण उमेदवार असले पाहिजे यासाठी जी त्यांनी मेहनत घेतली. आणि सकाळी फोन केला तर मामा कल्याणला, दुपारी फोन केला तर मामा कुठं ब्राह्मणवाड्यात, आणि पुन्हा संध्याकाळी पुण्याला. ही जी ओढाताण त्यांनी त्यांच्या वयाच्या एवढ्या ह्याच्यामध्ये केलेली आहे. तर मी आमच्या बाबूराव मामांना सॅल्यूट करतो पॅनलच्या वतीनं. तर ह्या विजयाचे खरेखुरे शिल्पकार बीजी गायकर साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. सगळे आमचे आपल्या पॅनलचे संस्थापक, पॅनलचे सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मतदार बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे आपल्या नवी मुंबईचे सभागृह नेते आदरणीय इथापे साहेब, त्यांच्या समवेत असलेले त्याचा मित्रपरिवार, आपल्या पॅनलचे प्रमुख आदरणीय दादा आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपली हा जल्लोत्सव आहे. खऱ्या अर्थाने आनंदोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि हा जो साजरा होतोय याला खरंच श्रेय आहे ना ते आमचे मतदार बंधू आणि जिवंत धडाडीचे कार्यकर्ते यांचं अथक प्रयत्नाचं हे फल आहे. आणि निश्चितपणानं आपले उमेदवार म्हणजे विशेष करून जे जनरल कॅन्डिडेट 12 आहेत त्याच्यामध्ये मताधिक्य 2000पेक्षा जास्त आहे. आणि जे आदर म्हणजे ओबीसी लेडीज असतील यांचं मताधिक्य 2500च्या पुढे. आणि विशेष म्हणजे आपला जो ओबीसी कॅन्डिडेट नौखा, ज्याला काही बॅकग्राऊंड नाही, राजकीय वारसा नाही, काही सत्ता नाही, अशा उमेदवाराला आणि त्याचं मतपत्रिकेत 2 नंबरचं स्थान, ह्या सर्व बाबी विचारात घेतल्यानंतर बरेचसे मंडळी भयभीत झाले होते. आणि त्याच्यातही मी ओबीसी मध्ये फॉर्म भरला होता, माझा नंबर 1च असता, मी मागे घेतला, मी घाबरून घेतला नाही, आत्मविश्वासाने मी मागे घेतलेला आहे. मला खात्री आहे साहेब होळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी 92 सालापासून प्रचार प्रमुखाचं कार्य केलेलं आहे. आणि मला चांगला दांडगा अनुभव आहे. कार्यकर्त्यांची सगळी ओळख आहे, सगळे ओळखतात, प्रत्येक भागातून ओळख आहे. आणि ज्याच्या बळावर आपल्या उमेदवाराला काही प्रॉब्लेम होणार आहे. आमच्या उमेदवार निश्चित करताना आम्ही विशेष करून वाळू साहेब असतील, मी असेल, बांधव सारोटे असेल, बिहार सारोटे साहेब, आम्ही एकमेकांमध्ये सुसंवाद साधून हे स्ट्रक्चर उभं केलं. आणि या स्ट्रक्चरला कलर देण्याचं काम आदरणीय इथापे साहेबांनी केलं. आणि ते चित्र स्पष्ट झालं संस्थापक पॅनल. आणि साहेब तुमचे या ठिकाणी फार व्यक्तिशः तुमचे व्यक्तिशः मी आभार मानलेले आहेत. परंतु आजच्या या सभेमध्ये, ह्या विजयी सभेमध्ये पुन्हा एकदा आभार असं मानतो की साहेबांनी थोडंसं हट्टच म्हणतो साहेब, 2 माणसं घ्या म्हणून सांगितलं होतं, पण शक्य नव्हतं. आम्ही उमेदवार त्यांच्या गावासाठी एक ठेवला होता, ऐका. आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी विचार करून एक भूमिका चांगली ठेवली. आणि सकारात्मक भूमिकेमुळे आपल्याला निश्चितपणे चांगलं काम करता आलं. आणि सगळे मंडळी साहेब
चांगले जोमाने कामाला लागले, निश्चित तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. दुसरी गोष्ट, आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि यापुढची जी वाटचाल आपल्याला करायची आहे, जे झालं ते आपण विसरून जाणार आहेत, पण जे 5 वर्षात काम करायचंय ते रिझल्ट ओरिएंटेड काम करायचंय. हा साहेब, दुसरी गोष्ट, हे जे आमचे 17 उमेदवार आहे यांना पहिल्या महिन्यापासून मी सुरुवात करणार आहे, ट्रेनिंग द्यायचं काम करणार आहे. प्रत्येक उमेदवाराला भाषण करता आलं पाहिजे, बायलॉ समजला पाहिजे, संसद कायद्याचं पुस्तक त्यांना देणार, धडे देणार, ट्रेनिंग देणार आणि हे कंपल्सरी करून घेणार मी साहेब. का माहितीये का, हे आवश्यक आहे आणि ते केलं पाहिजे. आणि संस्थेचा कार्यकाळ सक्षम करण्यासाठी आमचे सहकारी निश्चित त्याला साथ देतील आणि आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल राहिलं पाहिजे. आणि सर्व विचार करणारी मंडळी आहेत, समजून घेणारी मंडळी आहेत आणि तुमचंही मार्गदर्शन आम्हाला होते साहेब. निश्चितपणानं सगळ्यांच्या सहकार्यासोबत घेऊन आमचे कार्यकर्ते असंख्य आहेत, सगळ्यांची कामं झाली पाहिजे. ठेवीदाराला चांगलं व्याज मिळालं पाहिजे, कर्जदाराला वेळेवर कर्ज मिळालं, कर्ज देतो पण थोडंसं दीर्घाई होते, ते करत असताना पार्शलिटी झाली नाही पाहिजे. कर्मचारी असतात त्यांच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे, जे कामचोर असतील त्यांच्यावरती सोडून द्या, परंतु ते सुद्धा ते ऐका, ते सुद्धा आपल्याला चांगले त्यांना चांगले आपल्याला चांगली वागणूक त्यांना द्यायची, सगळ्यांना जवळ घ्यायचंय आणि प्रेमानं आपल्याला संस्था पुढे न्यायची असा मनोदय आमच्या मंडळांचा आहे. निश्चितपणे आम्ही ती भूमिका बजावू आणि सगळे आपल्याला सहकार्य करा. चुकत कमी कुठे चुकू आम्हाला वेळेच विचारणा करा अशी माझं विनंती आहे. पुन्हा मी या ठिकाणी आमच्या पॅनलच्या वतीने, आदरणीय दादांच्या वतीने मी सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला विजय केल्याबद्दल निश्चितपणानं आपलं जे सहकार्य हेच खरं, ह्या विजयाचे आपण मानकरी आहात, शिल्पकार आहात असं मी मानतो. आणि सर्वांना आपण प्रातिनिधिक रूपामध्ये या ठिकाणी आलात. यानंतर आपण गेल्यानंतर आमच्या ज्या भावना आहेत, आपल्या प्रति प्रेम आहे, आदर आहे, त्याचप्रमाणे आम्ही तुमचे आभार मानतो आणि निश्चितपणाने तुमच्या केलेल्या सहकार्याबद्दल तुम्हाला नतमस्तक होतो असा मेसेज आपण सर्वांना द्या, ही या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय भारत आरोटे सरांनी व्यक्त केलं तर जास्त बरं होईल. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी जे सगळे विजयी उमेदवार झाले यांच्या मनापासून, गावच्या वतीने तसेच आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानतो, त्यांना अभिनंदन करतो. आणि हुलवडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ही निवडणूक त्या ठिकाणी लागली, खरोखर पाहता मी इथं साहेबांचे मनापासून आभार मानेल की त्यांचं एवढा व्यस्त कार्यक्रम असताना 5-5, 6-6, 8-8 मिटिंगा त्यांनी घेतल्या. मी त्यांचं भाषण पूर्ण ऐकलं आणि ही निवडणूक त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु विरोधकांनी जो प्रचार केला की संस्थेच्या 1 कोटी रुपयाची नुकसान या लोकांकडून केली गेली, त्या लोकांनी त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी हे सगळं केलं, असा अतिशय खालच्या स्तरावर जाऊन जो प्रचार करण्यात आला, तो प्रचार त्या ठिकाणी जनतेने नाकारला आणि 100% त्याचा आज आपल्याला त्या ठिकाणी हा विजय साकार झालेला दिसतो. सर्वप्रथम मी सांगतो की ज्यावेळेस ब्राह्मणवाड्यामध्ये प्रचार सभा झाली, प्रचार सभा होत असताना त्या ठिकाणी प्रचारामध्ये मी सांगितलं होतं इथं साहेब की 80% मतदान ब्राह्मणवाड्यातून मी घडून आणीन आणि 100% लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि 80% मतदान आमच्या परिसरातून, ब्राह्मणवाड्यातून, सगळं बेलापूर, जाचकवाडी, मसवंडी असेल, त्याचप्रमाणे जांभळे असेल, काळेजवाडी असेल, कळंब, मन्याळ, भोसदरी, त्याचप्रमाणे करंदी, वनकुटे, सर्व लोकांनी आपल्याला साथ दिली आणि आपला त्या ठिकाणी विजय साकार झाला. मी आपल्याला नम्रपणे एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण एवढ्या मोठ्या फरकाने विजयी झालात, पण या विजयाने हरवून न जाता पतसंस्थेचा नावलौकिक कसा टिकेल याच्याकडे लक्ष द्या आणि पतसंस्थेच्या विकासाकडे सर्वांनी लक्ष द्या आणि जोमाने कामाला लागा. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.